अकोला महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा गोंधळ, घोषणाबाजी आणि निलंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली। 1500 कोटींच्या बजेटवर चर्चा अपेक्षित असताना 16 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे। अकोला महानगरपालिकेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला। मात्र सुरुवातीलाच घोषणाबाजीमुळे वातावरण तापले। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुनील इतरांनी बोलण्यासाठी उभे राहताच सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। यावर विरोधी पक्षनेते डॉक्टर झिशान हुसेन, पराग गवई, निलेश देव, आझाद खान, फजलू पहलवान, शंकर लंगोटे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर महापौरांनी 16 नगरसेवकांना 3 सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला। हे जे गोंधळ घातला यांना बाहेर काढा, यांना बाहेर काढा, यांना बाहेर काढा। यांना 3 मीटिंग साठी मी सस्पेंड करत आहे। 3 मीटिंगांसाठी हे सस्पेंड होत आहेत। मोहम्मद फजूल, आझाद खान, निलेश देव, पराग गवई, शमशू शेख, उज्ज्वला पातोडे, जयश्री बहादूरकर, डॉक्टर झिशान हुसेन, विजय इंगळे, शंकर लंगोटे, अभय खुमकर, निलोफर खान, आकाश कवडे, जैनेब बी शेख इब्राहिम, आयशा परवीन, सुवर्णरेखा जाधव ही निलंबित नगरसेवक असून त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलीस बंदोबस्तात त्यांना बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या गोंधळामुळे शहरातील पाणी, रस्ते, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही आणि अर्थसंकल्पीय सभेत विकासाऐवजी राजकीय संघर्षच ठळकपणे दिसून आला।